निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब हे आज साकूर दौऱ्यावर येत आहेत। विशेष म्हणजे जे ज्येष्ठ नेते साकूर भागातील जे ज्येष्ठ नेते समजले जात आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनार यांच्या भेटीसाठी ते येत आहेत। नक्की कारण काय आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे, परंतु त्यांच्या भेटीसाठी अचानक भेट घेण्याचं कारण काय, यामुळं राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। कारण की राम शिंदे हे भाजपचे नेते येत आहेत, तर बाजीराव पाटील खेमनार हे बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक ओळखले जात आहेत। आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात जिल्हा बँकेच्या संदर्भात आपलं मार्गदर्शन हे राम शिंदे घेऊ इच्छितात का। बाबा नमस्कार। राम शिंदे साहेब आपल्या भेटीला येत आहेत, काय अचानक मला सांगता येणार नाही। फोन काल आला पोलिसाकडनं, घारगाव पोलीस स्टेशन मधून दौरा आहे वन ते बाजीराव पाटलाला भेटायला येणार आहे राम शिंदे। तशी माझी त्यांची जुनी ओळख आहे। एकदा कर्डिले साहेब आमदार होते, माजी मंत्री होते, त्यांच्याकडं मी गेलो असताना ते अचानक तिथं आले। कर्डिले साहेबांनी माझी ओळख करून दिली। तेव्हा ते सामाजिक दृष्ट्या आहेत जवळ, धनगर समाजाचे आहे, मी धनगर आहे, समजलं का। अशा याच्यामध्ये ते चर्चा झाली आणि त्याच्यानंतर माझी भेटच झाली नाही आता जे ना, पण ते मला ओळखतात, फोन करतात अजून मधून, असं आहे। आपल्याला माहित आहे जिल्हा बँकेची निवडणूक लागलेली आहे आणि अशातच जे आहेत राम शिंदे साहेब हे देखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत। ठिकठिकाणी त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि या संदर्भातच आपण जिल्हा बँकेचं नेतृत्व केलेलं आहे। या संदर्भात काय भेटीचं महत्व आहे का? भेटीचं आहे सांगता येणार नाही, परंतु काय नगर जिल्हा बँकेची जी निवडणूक आहे तर सगळे नेते एकत्र जमून आणि मग ती निवडणूक साजरी करतात अशी प्रथा यापूर्वीची आहे। त्याचे काही निवडणुका होतात, पण कशा घोले साहेब, मारुतरावजी घोले, यशवंतराव गडाख, भाऊसाहेब थोरात, त्यानंतर बाळासाहेब थोरात, नंतर आप्पासाहेब राजळे वगैरे मंडळी ही सगळे एकत्र जमा होतात आणि अगदी समविचाराने ही निवडणूक पार पडते। आता विषय असा आहे की अद्यापपर्यंत राम शिंदे साहेब जिल्हा बँकेपासून निवडणुकीपासून लांबच राहिलेले होते, परंतु अचानक असं काय झालंय की मध्यंतरी कोपरगावचे विवेक कोल्हे आहेत भाजपचे आमदार विधान परिषदेचे, यांनी देखील सांगितलं का आम्ही पक्ष म्हणून नाही तर पक्षविरहित आम्ही एक पॅनल उभा करू, जो की बाळासाहेब थोरात असतील, त्याचबरोबर निलेशजी लंके असतील, त्याचबरोबर विवेक कोल्हे असेल, मोनिका राजळे असतील, यांचा एक गट निर्माण होण्याची शक्यता आहे। तर आपण या दृष्टीनं राम शिंदे साहेब आपल्याला भेटीसाठी येत आहेत असं राजकीय वर्तुळात आता चर्चा चालू आहे। नाही तसं नाही, काय मला नाही वाटत तसं काही, मला तसं वाटत नाही। चालत ही सगळी मंडळी एकत्रच येतात, एकत्र हे करतात, थोडं आहे तसं। बाकी मला नाही वाटत बँकेच्या निवडणुकीच्या बाबतीत असं काही होईल असं मला वाटत नाही। या बँकेच्या दृष्टीनं बाळासाहेब थोरात साहेब देखील बाहेर आहेत, बाहेर दौऱ्यावर आहेत, परगावी आहेत, तर त्यांचा काही फोन या संदर्भात नाही, ते मला नाही, या संदर्भात फोन नाही। तर हे होते जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनार यांनी आपल्याशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी हा राजकीय दौरा नसून मला माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे।